नमस्कार, गुड मॉर्निंग मंडळी. आज मी एका छान आणि एका माझ्या आवडत्या ठिकाणी चाललेली आहे. कुठे चालले गेस करा. तर नमस्कार मंडळी, मी आलेली आहे अक्कलकोट या ठिकाणी. या ठिकाणी आल्यानंतर ट्रॅफिक तर नव्हतं, पण गाड्या वगैरे पार्किंगसाठी जागा नव्हती. आम्हाला खूप वेळ लागला जागा पकडण्यासाठी की कुठे गाडी लावायला पाहिजे. त्यानंतर गाडी लावली आणि इतकं छान थंडगार वातावरण होतं या ठिकाणी. तुम्ही बघू शकता, मस्त मस्त ग्रीन ग्रीन सगळे झाडं वगैरे दिसत होते. आणि हे मी पाठीशी आहे हा मूवी मार्चमध्ये रिलीज झाला होता. हे आहे यात्री भवन, ज्या ठिकाणी तुम्ही राहू शकता. आणि ते बघा, ते म्हणतात ना, ते बाबा समोर चाललेत आणि आपल्याला मागे मागे जावं लागतं, असं आहे. आम्ही जातोय मागे मागे. या ठिकाणी खाण्याच्या पण भरपूर खूप काही गोष्टी होत्या, जसं की ते फ्रेंच फ्राईज, काय 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 खूप खायला होतं या ठिकाणी. वडापाव वगैरे तुम्ही या ठिकाणी भूक लागल्यानंतर खाऊ शकता. या ठिकाणी आपल्या स्वामींची मूर्ती आहे. ही मूर्ती किती फुटाची आहे एकदा कमेंट करून सांगा बरं, ज्यांना माहिती आहे त्यांना. मग त्यानंतर आम्ही समोर गेलो आणि या ठिकाणी मस्त पेढे वगैरे घेतले. त्यानंतर लगेचच आम्ही मग स्वामींच्या दर्शनासाठी निघालो, हार वगैरे सगळं घेऊन. आणि ही होती गिरजा पण आली होती सोबत. आणि मंदिरामध्ये व्हिडिओज वगैरे काढायला अलाउड नाहीये, त्यामुळे आम्ही बाहेरचा हा जो नजारा आहे तो मी तुम्हाला दाखवतेय. खूप मस्त छानपैकी दर्शन झालेलं आहे आमचं. इतकं छान दर्शन की बस मन अगदी शांत होऊन जातं स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर. हा मोठा फॅन. यानंतर मला वाटतं की ही रुद्राक्षाची जी फोटो फ्रेम आहे, त्यात किती रुद्राक्ष वापरून स्वामींचा फोटो तयार करण्यात आलाय. त्यानंतर माझे बाबा जप करत होते या ठिकाणी आल्यानंतर. यहाँ मिले हमें डॉगेश भाई जो प्रसाद खा रहे थे. आणि हे जे वटवृक्ष मंदिर परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचे दोरे बांधू नये, तरी पण लोकांनी या ठिकाणी दोरे बांधलेत. बघा आता तुम्हीच सांगा, बघा किती जवळून हे रुद्राक्ष, किती रुद्राक्ष असतील बरे यामध्ये. बापरे बाप. बघून आश्चर्यचकितच झाले मी. इतकी रुद्राक्ष वापरून हा फोटो फ्रेम तयार केलाय. वाव. त्यानंतर या ठिकाणी आम्ही छोटीशी स्वामींची मूर्ती घेतली आणि कारमध्ये लावून टाकली मी माझ्या. पाऊस पडायला लागल्यामुळे आम्ही गेलो वॉशरूमला. वॉशरूमला गेल्यानंतर या ठिकाणी मला एक गोष्ट खटकली की या ठिकाणी एक माणूस होता जो 10 रुपये मागत होता वॉशरूमसाठी. ही गोष्ट मला फार खटकली. मी म्हटलं जाऊ द्या, ठीक आहे, कोई बात नाही. त्यानंतर आम्ही या ठिकाणी फोटोशूट केलं, फोटोज वगैरे काढले. आणि हा होता माझा मिनी व्लॉग. सो मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नका. श्री स्वामी समर्थ. मंडळी, या ठिकाणाबद्दल सांगायचं झालं तर या ठिकाणी स्वामींची पावलं आहेत. ही स्वामी या ठिकाणी या मंदिराचं जेव्हा बांधकाम चालू होतं तेव्हा स्वामींची पावलं या ठिकाणी पडले आणि त्यांनी असा संकेत दिला की मी अजून जिवंत आहे, तर ह्या पायऱ्या काढू नका, या फरशा काढू नका, असं स्वामींचा संकेत आला. त्यामुळे या फरशा तशाच ठेवल्या. स्वामींचे पावलं आहेत यावर, म्हणून यावर व्हाईट पट्टीने मार्क केलेला आहे, तुम्ही बघू शकता. श्री स्वामी समर्थ. चला भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. बाय बाय.